लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि या पवित्र महिन्यात जर तुम्ही एका विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी एका अद्भुत मंत्रासह शिवलिंगावर हात ठेवून मनातून इच्छा मागितली तर 5 दिवसाच्या आत तुमच्या जीवनात काहीतरी असं घडेल जे तुमचं नशीबच बदलून टाकेल। तर या 5 दिवसाच्या आत तुमच्या जीवनात काहीतरी असं घडेल जे तुमचं नशीबच बदलून टाकतं। हो, हे खूपच आश्चर्यकारक आहे, पण हे सत्य आहे। पण त्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम, पवित्रता आणि श्रद्धेची नितांत गरज आहे। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हा कोणता मंत्र आहे ते आपण आज पाहणार आहोत। चला तर मग महादेवाच्या या अद्वितीय कृपेचं रहस्य आपण आज जाणून घेऊया। महादेव आणि श्रावण महिन्याचं रहस्य। श्रावण महिना म्हणजे साक्षात महादेवांचा महिना। याच काळात समुद्र मंथन झाले होते। ज्यावेळी सर्व विष निघाले होते ते संपूर्ण विष शंकरांनी आपल्या कंठात धारण केले आणि नीलकंठ नाव झाले। याच काळात महादेव अतिशय प्रसन्न मनस्थितीत असतात। भक्त जर श्रद्धेने काही मागितले तर ते त्यांच्या कर्माचं फळ न बघता ते इच्छाही पूर्ण करतात। म्हणूनच श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास आपण उपाय पाहणार आहोत। त्याचप्रमाणे मंत्र साधना पाहणार आहोत। तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 4 ते 5:30 या दरम्यान आपल्याला हा सर्वात प्रभावी उपाय करायचा आहे। अंघोळ करून पवित्र वस्त्र आपल्याला धारण करायचं आहे। तुम्ही पांढऱ्या किंवा भगव्या रंगाचे वस्त्र धारण करू शकता। त्यानंतर तुमचं मन शांत असावं। राग, द्वेष, चिंता सगळं विसरून आपण महादेवाच्या चरणी समर्पित व्हायचं आहे। समोर बेलपत्र, जल, गंगाजल, गुलाबाचं फूल आणि तूप किंवा गाईचं दूध असावं। शिवलिंगावर हात ठेवून मंत्रासहित इच्छा मागायची आहे। त्यानंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे किंवा घरी शिवलिंग असेल तर त्याच्या समोर बसून आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि दोन्ही हातांनी शिवलिंगाला स्पर्श करायचा आहे। आणि आता हळूच आपल्याला हा खालचा मंत्र 11 वेळा मनात शांत आवाजात म्हणायचा आहे। तर हा मंत्र असा आहे की ओम नमो भगवते रुद्राय इच्छा मे पूर्ण कुरु कुरु स्वाहा। ओम नमो भगवते रुद्राय इच्छा मे पूर्ण कुरु कुरु स्वाहा। हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। मंत्र म्हणताना मनातून तुमची एकच इच्छा ठामपणे व्यक्त करायची आहे। त्या इच्छेचा परिणाम स्पष्टपणे डोळ्यासमोर आणा, जणू ती पूर्ण झालेली आहे। मंत्र म्हटल्यानंतर थोडा वेळ डोळे बंद ठेवा आणि महादेवाचा अनुभव घ्या। या उपायाने नियम व काळजी एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित करा। लोभाने 2-3 इच्छा मागू नका। हा उपाय केवळ श्रावण महिन्यातच करावा आणि शक्यतो सोमवारी, गुरुपौर्णिमा किंवा प्रदोषा या दिवशी करावा। महादेव तुमची इच्छा का पूर्ण करतात? कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने, संपूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट मागता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला लागतं। आणि महादेव हे ब्रह्मांडाचे अधिपती आहेत। ते तुमच्या भावनांचा आदर करतात आणि त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होत असतात। जर इच्छा स्वार्थ नसून श्रद्धेने मागितली असेल तर महादेव ती इच्छा लवकरात लवकर नक्की पूर्ण करतात। आणखीन 3 प्रभावी मंत्र तुमच्या इच्छांसाठी आहेत, ते तुम्ही म्हणू शकता। ओम इच्छामयी शिवाय नमः ही मंत्रभावना पूर्ण करतो। ओम श्री शिवाय सिद्धाय नमः। तुम्ही हा मंत्र नोकरी, व्यवसायासाठी करू शकता। ओम त्र्यंबकाय नमः इच्छा सिद्धी देही मे स्वाहा। घराला स्थिरता, सौख्य प्राप्ती यासाठी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। हे मंत्र 11 वेळा म्हणावेत आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे। 5 दिवसात काय बदल होतो ते नक्की सांगा। मन खूप शांत होते, अचानक एखादी शुभ बातमी येते, अडथळे नाहीसे होतात आणि योग्य व्यक्ती, संधी भेटते। काहीतरी अनोखळी परंतु शुभ घडत असतं। हेच याचे चमत्कार आहेत। अंतिम मंत्र आणि महादेवाला साध। शेवटी महादेवाला एकच गोष्ट सांगायची आहे, मी तुला माझं सर्व काही मानतो।
माझी इच्छा तू जाणतोस, आता ती तुझ्या कृपेने पूर्ण कर. महादेव शांत पण जागृत असतात. तुम्ही जर आज या क्षणी श्रद्धेने शिवलिंगावर हात ठेवून वरचा मंत्र म्हटला तर हे लक्षात ठेवा, 5 दिवसात काही ना काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडल्याशिवाय राहणार नाही. तुमची इच्छा, तुमचं समर्पण आणि महादेवाची कृपा हे त्रिकूट मिळालं की अशक्य काहीच राहत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. 5 दिवसात चमत्कार घडेल आणि तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या दिसतील. धन्यवाद.